Hello friends, welcome to the LAMS mathematics classes. My name is Vaijinath Lam sir and today we are going to discuss some important concepts from the differentiation chapter. तर guys, आज आपण quotient rule of differentiation पाहणार आहोत. ओके, नेमकं quotient rule चा मीनिंग काय, त्याचा यूज काय आणि तो आपल्याला MST CET आणि JEE मध्ये कसा उपयुक्त ठरेल तो आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. काय क्वोशिएंट रूल बघा. क्वोशिएंट रूल ऑफ डिफरन्शिएशन हा जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन फंक्शन्स हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये दिलेले असतात तेव्हा तुम्ही डायरेक्टली त्याला क्वोशिएंट रूल ऑफ डिफरन्शिएशन वापरून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. बघा, क्वोशिएंट रूल मध्ये एक न्यूमरेटरला दिलेला असतो फंक्शन, एक डिनॉमिनेटरला दिलेलं असतं. त्यावेळेस त्याचं डिफरन्शिएशन कसं फाइंड करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. तर त्याला एक फॉर्म्युला आहे गाइस, dy/dx इक्वल टू डिनॉमिनेटरचं फंक्शन ॲज इट इज into derivative of numerator minus numerator's function as it is into derivative of the denominator whole divided by denominator square. गाइस समजलं का? खूप सिंपल आहे हा रूल. क्वोशिएंट रूल म्हणजेच डिव्हिजन रूल आहे. डिव्हिजन रूल ऑफ डिफरन्शिएशन. ह्याच्यामध्ये दोन फंक्शन दिलेले असतात, एक न्यूमरेटरला असतो, एक डिनॉमिनेटरला असतो. हा तुमचा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर. कसं फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह? dy/dx इक्वल टू डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर आणि होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. गाईज, कुणाला समजलं नसेल तर टेन्शन घेऊ नका. आपण याच्यावरती क्वेश्चन्स घेणार आहोत आणि क्वेश्चन घेतल्यानंतर तुमचे कन्सेप्ट ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जातील. सो लेट डिस्कस सम बेसिक एक्झाम्पल्स ऑन क्वोशिएंट रूल. फर्स्ट एक्झाम्पल बघा, काय क्वेश्चन आहे. y दिलाय त्यांनी sin x अपॉन x स्क्वेअर, बरोबर आहे का? आणि आपल्याला फाइंड काय करावं लागेल या ठिकाणी? dy/dx. सो लेट्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज dy/dx इक्वल टू डिनॉमिनेटर काय होईल बघा, ह्याला सुद्धा u/v च्या फॉर्म मध्ये बघा तुम्ही. u कोणतं? न्यूमरेटरचं फंक्शन दॅट इज sin x. डिनॉमिनेटर किती आहे? x स्क्वेअर दॅट इज v. मग आपण कसं काढतो? बाय युजिंग द क्वोशिएंट रूल. डिनॉमिनेटरचं फंक्शन ॲज इट इज इनटू derivative of the numerator that is sin x, derivative is cos x minus sin x numerator as it is into derivative of the denominator that is x square differentiation is 2x whole divided by x square differentiation is 2x. बघा, आता ह्याला सिम्प्लिफाय करूया आपण. dy/dx इक्वल टू काही कॉमन निघतं का न्यूमरेटर मधून? येस. तो वी कॅन टेक द कॉमन x इनसाइड द ब्रॅकेट x cos x minus 2 times sin x whole divided by 2x. तर या ठिकाणी x कॅन्सल होईल आणि तुमचं गाइस फायनल आन्सर असेल dy/dx इक्वल टू x cos x minus 2 times sin x whole divided by 2. सो गाइस, तुमचं फायनल व्हॅल्यू ऑफ द डिफरन्शिएशन ही असेल. लक्षात ठेवा गाइस, कोणताही डिफरन्शिएशनचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पाठ असणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n चा माहित पाहिजे, sin x पाहिजे, cos x पाहिजे. तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जेवढे पण आहेत ते डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ पाहिजे, तरच तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. समजलं? चला अजून एक आपण क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x मायनस 1. ह्याचं आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड करायचं आहे. क्वेश्चन बघितल्यावरच तुम्हाला समजेल की दिलेला क्वेश्चन हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे आपणास कोणता रूल यूज करावा लागेल? क्वोशिएंट रूल ऑफ डिफरन्शिएशन. चलो तर मग करा सॉल्व. dy/dx इक्वल टू काय तो रूल आपला? डिनॉमिनेटर ॲज इट इज x मायनस 1 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द न्यूमरेटर काय आहे तो? x स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस numerator as it is that is x square plus 1 into derivative of the denominator x minus 1 चा derivative 1 guys whole divided by denominator चा square. जो डिनॉमिनेटर मध्ये टर्म लिहितोय ना त्याचा फक्त स्क्वेअर करायचा आहे आपणास, एवढंच लक्षात ठेवा. चलो सिम्प्लिफाय. dy/dx इक्वल टू काय येणार आहे ते मल्टिप्लाय करा. 2x स्क्वेअर मायनस 2x मायनस x स्क्वेअर मायनस 1 होल डिवाइडेड बाय x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय येते तुमचा आन्सर फायनल? dy/dx इक्वल टू 2x स्क्वेअर मधून x स्क्वेअर गेला, x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1
होल डिवायडेड बाय x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो गाईज तुमचं फायनल आन्सर हे असेल. समजलं का? खूप सिंपल आहे, काहीच कॉम्प्लिकेटेड नाहीये. चलो तर लेट्स डिस्कस द नेक्स्ट क्वेश्चन. बघा गाईज, तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं ह्या क्वेश्चन कडे तर त्यांनी क्वेश्चन काय दिला आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स. आता तुम्ही म्हणताल की सर गाईज ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पण आहे एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स आणि डिव्हिजन पण आहे फंक्शनचं, बरोबर का? मग त्यावेळेस आपण कोणता रूल वापरायचा डिफरन्शिएशनचा? तो गाईज आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन आणि कोएफिशिएंट रूल ऑफ डिफरन्शिएशन ह्या दोन्हींचा यूज करून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. चला तर मग सॉल्व्ह करूया. कसा हा क्वेश्चन u बाय v च्या फॉर्म मध्ये आणि इथं u इंटू v च्या फॉर्म मध्ये. आता कसं डिफरन्शिएशन सॉल्व्ह करणार आपण? राईट डाऊन dy बाय dx इक्वल टू, बघा डिनॉमिनेटर ऍज इट इज, दॅट इज एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी बाय dx ऑफ न्यूमेरेटर काय आहे तो एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स माइनस न्यूमेरेटर ऍज इट इज, दॅट इज एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर आपण डायरेक्टली फाइंड करू शकतो गाइज. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह इझिली कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणजे 1 मायनस साइन एक्स, बरोबर आहे का? होल डिवायडेड बाय काय असेल इथं डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता गाईज त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, कारण की इथं आपल्याला प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचंय, बरोबर आहे ना? डी बाय डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. तर आपण तो सेपरेट सॉल्व्ह करूया. सांगा बरं मला काय येते, डी बाय डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. कसं सॉल्व्ह करतो? ह्याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड, दॅट इज साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज into derivative of the first function, that is x square differentiation is 2x. सबस्टिट्यूट करा आपल्याला इक्वेशन 1 मध्ये काय येणार आहे ते, म्हणजेच dy बाय dx इक्वल टू, बघा x प्लस कॉस एक्स इंटू डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर साइन एक्स किती आलं तुमचं ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर कॉस एक्स प्लस 2 टाइम्स एक्स इंटू साइन एक्स माइनस मल्टीप्लाय करा इनसाइड द ब्रॅकेट काय येणार आहे ते एक्स स्क्वेअर साइन एक्स माइनस माइनस प्लस होऊन जाईल एक्स स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल. समजलं का सगळ्यांना काय केलं ते आपण? ह्या क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला 2 रूल वापरायचे होते गाईज, एक तर प्रोडक्ट रूल आणि त्यानंतर कोएफिशिएंट रूल, म्हणजे दोन्ही रूलचा आपण या ठिकाणी वापर केलाय. क्वेश्चन खूप सिंपल आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचंय, तुम्हाला इझिली फायनल आन्सर भेटून जाईल. आता तुम्हाला जर काही सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण आय डोंट थिंक सो की याच्यानंतर काही सिम्प्लिफाय होईल. ठीक आहे. सो गाईज आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही तुमचे डाऊट्स कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता, किंवा क्वेश्चन रूल आणि प्रोडक्ट रूलच्या रिलेटेड तुम्ही कोणतेही क्वेश्चन्स कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. मी सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करेन. ठीक आहे. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.